अण्णाभाऊ साठेंची जयंती. त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये हे अनेक वर्षापासून परंपरा आहे. माजी आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड आपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असतं. त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनीसुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका DJ समोर लावलं असताना त्यांनी त्या DJ वाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं गाणं वाजलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका. त्यामुळं थोड्या फार प्रमाणात DJ बंद करण्यात आला. काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला. पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा गुन्हासुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं बोललं गेलं नव्हतं. आणि तो ॲट्रॅसिटीच्या बाबत आम्ही सन्माननीय SP साहेबांना भेटून सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा. जो खरा दोषी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी आमचे काही म्हणणं नाही. हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.